मान्सून तळ कोकणात दाखल झालेला आहे। कोकण भागातील देवगडमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे। मान्सूनच यंदा मे महिन्यातच कोकणात आगमन झालेलं आहे। कोकण, गोवा, दक्षिण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आता शक्यता आहे। तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट माथांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यातील देखील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस पडेल। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे। सगळ्यात आनंदाची बातमी आहे, मान्सून कोकणात दाखल झाला आणि वेळेआधीच दाखल झालाय। आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी या मान्सूनच्या आनंदाच्या बातमी संदर्भातील एक महत्त्वाचा आढावा घेतला आहे। हवामान खात्याने कोकणाला अतिवृष्टी आणि वादळाचा इशारा दिलाय। त्यानंतर आपण आज रायगड जिल्ह्यामध्ये आहोत। आपण जर का पाहिलं तर दरवर्षी मे महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे असतात ते पर्यटकांनी भरलेले असतात। मात्र आज 25 मे आहे आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र किनारे अलिबाग असेल, मुरुड असेल, त्याचप्रमाणे श्रीवर्धन असेल, दिव्यागर असेल, पूर्ण समुद्र किनारे इथे पडलेले आहेत। अजिबात पर्यटक दिसत नाहीयेत। पर्यटकांसाठी जे बांधलेले शेड्स होत्या, ज्या तात्पुरते शेड्स असतात ऊन लागू नये आणि त्यांना संरक्षण व्हावं त्यासाठी, या शेड देखील या वाऱ्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत। एकंदरीत जर का पाहिलं तर दरवर्षी मे महिना हा समुद्र किनाऱ्याचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता सुगीचा असतो। मात्र या वर्षी हा जो मे महिना आहे तो पूर्ण रीता गेलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची निराशा झालेली आहे। येत्या काही दिवसामध्ये कोकणामध्ये मान्सून दाखल होईल अशी अपेक्षा आहे। मात्र आता जर का पाहिलं जे वातावरण आहे तर मान्सून दाखल झालंय असंच काहीसं वाटत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।